इथे काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला आले. माझा गेल्या महिन्याचा पगार राहिलाय. तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मी पगार घ्यायला इकडे नाही आले. तुम्ही मला पगार नाही दिला तरी चालेल. मी इथे तुम्हाला भेटायला आले. मॅम, तुमच्या मनात माझ्याविषयी जो गैरसमज आहे तो दूर करायला मी आले. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला धोका नाही दिला. त्या कॉम्पिटिशनमध्ये मी डिझाईन्स पाठवले नव्हते. माझे डिझाईन्स निशाने पाठवले होते आणि तेव्हा तिला ही गोष्ट माहिती नव्हती की आपल्या कंपनी थ्रू एक सेपरेट एंट्री जाणार आहे म्हणून. जर तिला माहिती असतं ना तर तिने कधीच माझी एंट्री पाठवली नसती. माझी चूक फक्त इतकीच झाली की मला हे सगळं तुम्हाला आधी सांगायला हवं होतं. पण मला एवढी भीती वाटत होती की मी तुम्हाला ते नाही सांगू शकले. आणि त्याची शिक्षा मी आता भोगते. मला यश राजीवच्या कंपनीत नोकरी मिळाली. चांगला पगार आहे. पण मॅम, तिथे इथल्यासारखं वातावरण नाही. आणि मी खरंच मनापासून सांगते, मला त्या कंपनीत काम करण्यात काही इंटरेस्ट नाही. पण तुम्हाला माझी फायनान्शियल पोझिशन माहिती आहे. माझी घरची परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे मला तिकडे काम करणं भाग आहे. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की नीताही हा जॉब सोडून तिथे जॉईन झाली. माझं रेसिग्नेशन लेटर. लेखा अगं मॅडी, मॅम, तुम्ही मला माझ्या गुरुसारख्या. आज मी जे काही आहे फक्त तुमच्यामुळे. तुम्ही मला इथपर्यंत पोहोचवलं. मी तुम्हाला कधीच नाही विसरू शकत. मला जायच्या आधी फक्त इतकंच सांगायचं की अजूनही मला खरंच ह्याच कंपनीत नोकरी करायला खूप आवडेल. दादांच्या श्राद्धाची तारीख लक्षात आहे ना बरोबर. त्या दिवशी जे कार्यक्रम ठरलेले आहेत ते सगळे व्यवस्थित व्हायला पाहिजेत. लक्षात ठेवा. राम मंदिरामध्ये दादांच्या नावाने जे अन्नछत्र आपण करतोय त्याच्यामध्ये कमीत कमी 5-10 हजार लोक जेवून गेली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या मीडियावाल्यांना बोलवून घ्या. सगळ्या न्यूज चॅनल्सवरती, लोकल केबलवरती, पेपरमध्ये ही बातमी सगळीकडे आली पाहिजे. म्हणजे दादा गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या जावयाला त्यांच्याबद्दल किती वाटतंय हे लोकांना समजलं पाहिजे. सिंपती हवी मला लोकांकडनं. येते ना लक्षात तुमच्या? हां. आणि एक गोष्ट, पक्षाच्या कार्यालयामध्ये जे दादांच्या नावाने कार्यक्रम होणार आहेत ते चोख झाले पाहिजेत. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणावं की मीडियासमोर दादांच्या नावाने ऊर बडवा. साहेब, हां
ठेवा ठेवा. काय आहे, म्हाताऱ्यांनी आधीच यशच्या नावाने प्रॉपर्टी करून माझी वाट लावलेली आहे. हां, आता त्याच्या मरणाचं राजकारण करून काही फायदा करता येतो का ते बघायचं. दुसरं काय येतं ना लक्षात मी काय म्हणतो ते. यश साहेब ना येणार तर आजोबांच्या श्राद्धाला कसे नाही येणार ते. आणि तो महत्वाचा माणूस आहे बाबा, त्याचे लाड केले पाहिजेत. हां, पण ह्या लाड करण्याच्या नादामध्ये त्या कुठल्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला मी गेलो आणि माझ्या हाताने माझ्या पायावरती धोंडा मारून घेतला. ती कोण मुलगी होती ती मला बघून पळून काय गेली आणि मीडियावाल्याने त्याचाच इश्यू लावून धरलेला आहे. सगळं काही कळतच नाही मला. तेव्हा हा इश्यू पुसून टाकण्यासाठी दादांच्या श्राद्धाच्या इमोशनल इश्यूनी मला पुसून टाकायचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे लोकांकरता जरी ते दादांचं श्राद्ध वगैरे असलं तरी आपल्याकरता तो इव्हेंट आहे. इव्हेंट काय, अशा इमोशनल गोष्टी जोपर्यंत आपण पेटवत नाही तोपर्यंत आपली वोट बँक वाढणार कशी, आपल्या पक्षाची लोकप्रियता वाढणार कशी. तेव्हा हे पक्क लक्षात ठेवा, दादांच्या श्राद्धाचा इव्हेंट वाजला पाहिजे धूमधडाक्यात. लेखा निशा, काळजी घे स्वतःची. मिस यू लेखा. मला पण तुझी खूप आठवण येईल. ऐक लेखा, तिकडे तू एकटी आहेस, सांभाळून काम कर. तू पण सांभाळ स्वतःला. मी इतकी वर्ष इकडे काम केल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सोडून जाताना मला खूप दुःख होतं. बाय. काळजी घे. बाय मोना. दादा, आज उदय साहेब जे तुमच्याबद्दल बोलत होते ते ऐकताना माझे कान नाही फुटलेत दादा. माईने आणि तुम्ही या घरासाठी काय नाही केलं, या लोकांसाठी काय नाही केलं, पण याची काहीच किंमत नाही या लोकांना. त्या उदय साहेबांना रस्त्यावरून आणून तुम्ही महालात ठेवलं. आज ते या पदाला जे पोचलेत
ते फक्त केवळ तुमच्या पुण्यामुळे दादा. आणि आज तुमच्याबद्दल असे अपशब्द काढताना त्यांना त्यांची जीभ कशी झडली नाही दादा. दादा तुम्ही परत या ना दादा, तुम्ही परत या. सगळे म्हणतायत तुम्ही गेलाय, पण माझा यावर विश्वास बसत नाही दादा. माईनं शेवटची विश्रांती घेताना आम्ही सगळ्यांनीच पाहिलंय, पण तुमचा देह कुणीच नाही पाहिलेला दादा. सगळ्या जगाचा विश्वास बसेल की तुम्ही मेलाय म्हणून, पण मी नाही विश्वास ठेवू शकत. कदाचित या उदय साहेबांचा त्याच्यात काहीतरी डाव असावा. खूप पाताळयंत्री माणूस आहे तो, खूप पाताळयंत्री माणूस आहे दादा. दादा माझा विश्वास आहे की तुम्ही सुखरूप असाल. एक ना एक दिवस तुम्ही परत याल आणि या सगळ्यांना यांची जागा दाखवून द्याल. दादा तुम्ही लवकर परत या दादा, लवकर परत या. श्याम काका, हो काय झालं? रडत्या कशाला? काही नाही, जरा डोळ्यात कचरा गेला होता. बरं ते ठीक आहे. उद्या दादांचं श्राद्ध आहे, लक्षात आहे ना तुमच्या? हो. तेव्हा सगळी तयारी नीट करा. आणि हे बघा, कार्य व्यवस्थित पार पडलं पाहिजे. कुठेही काही गडबड होता कामा नये. हो ताई, सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही काही काळजी करू नका. आणि महत्वाचं म्हणजे यश येतोय, तेव्हा त्याच्या राहण्याची नीट सोय करा. आणि हो श्याम काका, ओम आणि सानिका पिकनिकला गेलेत हे यशला कळता कामा नये. कारण त्याला जर आजोबा जास्तच पुळक आहे, तेव्हा त्याला ते आवडणार नाही. जाणार माणूस जातो, पण ह्या साहेबांना त्या चौकाचंच पुळका. आजोबांवरती किती प्रेम आहे हे शो करायला नको. पण त्याचा त्रास आम्हाला कशाला? काय करणार? दादाने त्याला आमच्या डोक्यात आणून बसवले म्हटल्यानंतर सगळं सहन करायलाच पाहिजे. तुम्ही कसे बघत उभे राहिलाय? तुम्ही तुमची कामं करा. हो. शे. सत्ता मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो. त्यामुळे ह्या सरकारचा जर का सूर्य मावळायचा असेल तर लक्ष्मीने उद्याचा सूर्य पाहता कामा नये. साहिल, काय बघतोयस माझ्याकडे असं? प्रशांतला फोन केलाय, तो येऊन साहिलला घेऊन जाईल. आता तरी पटलं ना तुला लेखा इनोसंट आहे म्हणून? येस मॅडम, आय एम 100% शुअर लेखा निर्दोष आहे. तिच्यासारखी प्रामाणिक मुलगी या जगात मिळणं अशक्य आहे. तिच्याबरोबर कुणीही कितीही वाईट वागलं ना तरी ती सगळ्यांबरोबर नेहमी चांगलंच वागते. अगं मग आता तू गप्प का होतीस? लेखा इतक्या वेळा सजेस्ट करत होती की तिला परत यायचं आहे, पण तू काहीच रिॲक्ट नाही झालीस. आणि मी बोलायला गेलो तर मलाही गप्प केलंस का? तू फक्त बोलायचा अवकाश होता, ती लगेच आपल्या कंपनीला जॉईन झाली असती. पण तू का केलंस तू असं? लेखा आपल्याला जॉईन झाली तर आपल्या कंपनीचा किती फायदा आहे कळतंय ना तुला? मॅडम, मला पहिल्यांदाच असं वाटलं की प्रत्येक वेळी
स्वतःच्याच फायद्याचा विचार करायचा नसतो. म्हणजे कळेलच तुला. नीताचा मेसेज आहे. काय म्हणते ती? नीता लेखाच्या किती अपोजिट आहे मॅडी. तिचा राहिलेला पगार आणि ड्यूज पाठवा म्हणून सांगितलंय. त्यासाठी ऑफिशियली मेलही पाठवला होता तिने. काय मुलगी आहे, इथून नोकरी सोडून गेली हे सांगण्याची कर्टसी सुद्धा दाखवली नाही हिने. नीता म्हणजे ना पक्की सेल्फिश मुलगी आहे बघ. दुसऱ्याच्या कामावर जळणारी नीता आणि कायम दुसऱ्याचं चांगलं व्हावं असा विचार करणारी लेखा म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे. तू बघ पुन्हा ही नीता लेखाला तिथेही त्रासच दे. तेच तर होऊ द्यायचं नाहीये मला. म्हणजे एक तीर से दो शिकार. म्हणजे लेखाला त्रासही होऊ द्यायचा नाही आणि त्याच वेळी नीताला चांगलाच धडा शिकवायचा. काय रे साहिल, अचानक निघालास कुठे? साहिल, अरे सांगण्याची काही पद्धत आहे की नाही? केव्हाही यायचं, केव्हाही बॅग भरायची, निघून जायचं. घर म्हणजे काय धर्मशाळा वाटली का तुला? तुमच्या दोघांशी कसं बोलावं ना तेच कळत नाही मला. तिला काही विचारलं तर ती काही उत्तरं देत नाही आणि तुला विचारायचा प्रश्नच येत नाही. काही विचारलं की वाचकन अंगावर धावून येतोस तू माझ्या. हॉस्टेलला निघालास का जायला? अरे कसे कपडे कोंबतोय साहिल? हो बाजूला, मी भरते. हो बाजूला, हो बाजूला. अरे काय हे अशा पद्धतीने ठेवतात का कपडे? एवढा मोठा घोडा झालास तरी कपड्यांच्या घड्या सुद्धा धड करता येत नाहीये. आता काय, तू हॉस्टेलवर जाणार आणि लेखा दिवसभर घराच्या बाहेर. आणि आज काय टाकून गेले माझ्यावर. मी तुमच्यासाठी सतत करायचं आणि तुम्ही रागवायचं माझ्यावर. हे माझंच चुकलंय. मला एवढं जीव लावला, तुमच्यावर प्रेम केलं, शेवटी काय एकटीच राहणार आहे मी. का करतेस आमच्यासाठी एवढं? सांग ना, का करतेस? काय एवढं जीव लावतेस आमच्यावर? कोण आहोत कोण आम्ही तुझे? सांग ना, कोण आहोत? खरंच समीरा, काय ग, काय झालं? काही नाही ग. उद्या दादांचं श्राद्ध आहे. एवढी माणसं येतील घरात, त्या सगळ्यांचं कसं करायचं याचंच मला खूप टेन्शन आलंय. अगं बाकी सगळ्यांचं जाऊ देत ग, पण आपले युवराज येत आहेत ना, त्याची बडदास्त कशी ठेवायची याचा विचार कर. यशचं काय आहे ग? तो येतो इकडे, लोकांना दिसायला दिसणार आहे मात्र की वाह, नातवाचा आजोबांवरती किती प्रेम आहे. एवढा बिझी असूनही वेळात वेळ काढून तो इथे आला. म्हणजे लोक आपले त्याला नावाजणार, आपण आहोत इथे नोकरासारखे. पण मृदुला, तू ह्याच्यावरती काहीतरी जालिम उपाय काढणार होतीस, आठवते ना? हो ग, पण खरं सांगू, मला ठोस असं काही सुचतच नाहीये. कधी कधी असं वाटतं की ते यशला घोळात घ्यावं, त्याचा विश्वास संपादन करावं. त्याने काय होणार आहे? तो काय सगळी इस्टेट आपल्या नावावरती करणार आहे? ना आपल्या नावावरती करणार, ना आपल्या मुलांच्या नावावर. नाही, मुलांचा तर काही प्रश्नच येत नाहीये, कारण यशला सानिका आणि ओम बद्दल काडी इतकंही प्रेम नाहीये. अगं खरं तर त्याला आपल्या घरातच काही इंटरेस्ट नाहीये.
पण इथे आल्यानंतर त्याचं प्रेम तो इतकं उतू घालवेल ना की काही विचारायलाच नको. एरवी सानिकाला आणि ओमला त्याचा साधा एक फोनही नसतो. आपली दोन्ही कार्टी तसलीच आहेत ग, त्यांनाही काही करायला नको. नाहीतर काय, नुसता नट्टापट्टा करायचा आणि पार्ट्या झोडायच्या. आता पण कुठे गेले तर मित्रांच्या बरोबर पिकनिकला. इथे आजोबांचं श्राद्ध आहे आणि नातवंड गेलेत पिकनिकला. वा, मग काय तर. मग या सगळ्यात भाव कोण खाणार? यश. एवढं सगळं होऊ नये बघा, आजोबांच्या श्राद्धाला आला. याचाच अर्थ आपल्या आयुष्यामध्ये काहीही होऊ शकत नाही. आपल्याला यशच्या मर्जीनुसारच चालावं लागणार आहे. आणि एकदा का त्याची मर्जी फिरली की मग या घराच्या बाहेर पडावं लागणार. नाही, असं काही होणार नाही. मी तसं होऊ देणार नाही. काय करणार आहेस तू? मी नाही. यापुढे जे काही करायचं ते आपण दोघींनी मिळून करायचं. काय? दादाने सगळी इस्टेट ही यशच्या नावावरती केली, हो ना? उद्या यशच्याच जीवाला जर का काही बरं वाईट झालं तर मग सगळी इस्टेट कोणाच्या नावावरती होईल? वेलकम मिस लेखा देशमाने. वेलकम. आपण ऑफिसला जरा जास्तच लवकर आलात नाही? हं? अरे बघताय काय, पाहिलं का तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये कोण आलाय ते? दी ग्रेटेस्ट डिझायनर मिस लेखा देशमाने. त्यांचं स्वागत करा. सर प्लीज सर, तुम्ही ही वेळ झाली ऑफिसला यायची. मनात आलं की यायला, मनात आलं की जायला. हे तुझं घर नाहीये लेखा. पण सर मी काय आणि काय समजतेस काय ग तू स्वतःला लेखा? वेळेचं तर महत्व नाहीच आहे तुला. आणि लेट मी टेल यू दिस, मला तुझी टिपिकल इंडियन मेंटॅलिटी माझ्या ऑफिसमध्ये नाहीच चालणार. हं? समजलं? सर प्लीज माझं ऐकून घ्या. नो आर्ग्युमेंट्स. मला कुठल्याही प्रकारचे आर्ग्युमेंट्स आवडत नाही. मी तुला पगार मोजतो तुझ्या कामासाठी आणि तुझ्या वेळेसाठी. काम तर तू करत नाहीच आहेस. कमीत कमी वेळेत आलीस तर बरं होईल. लोक ऑफिसमध्ये किमान सुरुवातीला तरी थोडीशी सिन्सिअरिटी दाखवतात आणि तू सुरुवातीलाच इतक्या लेट यायला लागलीस. गुड, नाईस प्रोग्रेस मिस लेखा देशमाने. सर प्लीज प्लीज एकदा माझं ऐकून घ्या. मला काही ऐकायचं नाही. आणि आता मी जे सांगतोय ते तू ऐक आणि लक्षात ठेव. आजचा दिवस तू उशिरा आली आहेस ऑफिसमध्ये, मी तुला माफ करतो. पण ह्यापुढे जर का कधीही तू उशिरा आलीस तर मी ते सहन करणार नाही. मी ते खपवून घेणार नाही. यू विल हॅव टू पे फॉर इट. येस, तुला त्याची पेनल्टी भरावी लागेल. यू बेटर कीप दिस थिंग इन युअर माइंड. लेखा, सर तुम्ही लेखा तुला जी आता फायरिंग मिळाली त्याला मी रिस्पॉन्सिबल आहे. ॲक्च्युली तू लेट येणार आहे मी यशला सांगितलं नाही. आय एम रिअली व्हेरी सॉरी. सर प्लीज
प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका. तुम्ही माझे बॉस आहात आणि सब माझ्यावर विश्वास ठेवा. मला लेट झाला म्हणून यश सर मला ओरडले, त्याबद्दल मला राग नाही आला. लेखा, खरं सांगू, यश रागावला त्याचं खरं कारण वेगळंच आहे. तू फंक्शन मधून का पळून गेलीस याचं कारण अजून सांगितलं नाहीयेस. आणि जोपर्यंत तू ते कारण सांगत नाही तोपर्यंत यश असाच रागावत राहणार तुझ्यावर. पण त्या दिवशी मी स्टेजवरनं पळून का गेले याचं खरं कारण मी कोणालाच सांगू शकत नाही आणि मी खोटंही बोलू शकत नाही. खरं काय आहे ते मी सांगते. छान बाटलीच आहे ना? मग लपवतं कशाला माझ्यापासनं? अहो, तुमच्या तोंडाला येणारा वास आणि लटपट्टी पावलं बघून मला कळणार नाही असं वाटलं का तुम्हाला? हा, हे काय अजून शिल्लक आहे की ह्याच्यामध्ये? संपूर्ण यायची होती ना. ओ, इथे बसून प्यायचे का तुम्हाला? हा, घ्या प्या. इथे बसा आणि ही पिऊन टाका. हे समीरा, रागावू नकोस ग. थोडीशीच प्यायलो मी. थोडीशी? तुम्ही थोडीशी म्हणता हिला? अहो, तुम्हाला धड बोलताही येत नाहीये. वाट लावली स्वतःची आणि त्याच्याबरोबर माझी आणि सानिकाची. आयुष्यभर तुम्हाला चित्रकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण नाही करता आली, पण दारुडा म्हणून तुम्हाला लोकांमध्ये स्वतःची चांगलीच ओळख निर्माण करता आली. अहो, कृपा करा आणि बंद करा हे सगळं. आपल्या मुलीचा, सानिकाचा तरी विचार करा. ती आता वयात आली आहे. तिच्या करता स्थळ बघताना कोणी काही विचारलं तर काय सांगणार आहात? तिचा बाप काही करत नाही, फक्त दारू पितो. समीरा, चूक झाली माझी. तुम्ही नेहमी हेच म्हणता आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच करता. आम्ही तुमच्या समोर हात जोडते, पण उपकार करा आमच्यावरती आणि कृपा करून हे बंद करा. आपल्या आयुष्याचा तो तुम्ही खेळ खंडोबा केलेलाच आहे, पण आता सानिकाच्या आयुष्याचा खेळ खंडोबा नका करू. सानिकाला अधूनमधून काय होतं कळत नाही, त्यातून तुम्ही अजून माझ्या काळजीत भर नका घालू. समीरा, समीरा, समीरा. समीरा, तुझा त्रागा कळतोय मला. दुसरं काय करू शकतो का मी? ही मनातली आग शांत करण्यासाठी दुसरा उपायच माझ्याकडे नाही. सानिकाच्या काळजीनं रोजचं मरण अनुभवतोय मी. तुझ्याशी तिच्या प्रॉब्लेम बद्दल मी नाही कधी बोललो. मला नाही वाटत ह्या जन्मात मी तुझ्याशी त्या प्रॉब्लेम बद्दल बोलेन. मग रोज रोज तिचं दिवसेंदिवस आयुष्य बर्बाद होणार आहे. तिच्याच सुरुवात पण झाली त्याची, पण असहाय्यपणे पाहण्यापलीकडे मी नाही काय करू शकत. समीरा, म्हणून
नाईलाजानी मला या दारूचा आधार घ्यावा लागतोय का? नाईलाजानी ही नाही प्यायलो तर मी वेडा होईन ग, वेडा. नाही पण मला नाही वेडा व्हायचं, नाही वेडा व्हायचं आहे मला. मला प्यावीच लागणार, पर्याय नाही माझ्या समित. प्लीज बसा. तुम्ही म्हणत होता की लेखाबद्दल खरं काय आहे ते फक्त तुम्हीच सांगू शकता म्हणून. हो, ते सांगण्यासाठीच मी इथे आले. लेखाबद्दल तुमचा जो गैरसमज झालाय तो दूर करायचा आहे मला. ओके, गो अहेड. सी, लेखा खूप साधी, सरळ आणि प्रामाणिक मुलगी आहे. सगळ्यांसमोर असं पुढे पुढे करणं हे तिच्या स्वभावातच नाहीये. त्या दिवशी ती स्टेजवरनं पळून गेली कारण तिला हे नाही सहन झालं की ती जिंकली. तिच्यामुळे कॉस्मिक फॅशन हारलंय. नाही, पण मग तिने इंडिव्हिज्युअल एंट्री टाकलीच का? सांगते. ॲक्च्युली असं झालं की खरं तर कॉस्मिक फॅशनच्या ज्या डिझाईनला सेकंड प्राइज मिळालंय तेही लेखानेच केलेलं आहे. हो, पण नीता म्हणत होती की ते डिझाईन तिने केलं होतं म्हणून, आणि तेव्हा तुम्ही सुद्धा हेच म्हणाला होता की डिझाईन नीताचं आहे म्हणून. येस, ती माझीच चूक होती. लेखाबद्दल माझ्या मनात गैरसमज निर्माण झाला होता आणि रिव्हेंजसाठी म्हणून मी नीताचं नाव पुढे केलं. मॅडम, तुम्हाला कळत आहे का तुमच्या एका चुकीमुळे लेखावर किती मनस्ताप झालाय ते? अहो, त्यामुळे आम्ही नीताला सुद्धा आमच्या कंपनीत जॉब दिला, आणि ह्या गोष्टीमुळे जर आमच्या कंपनीचं लॉस झालं तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे? सी, नीता ही सुद्धा चांगली डिझायनर आहे. ती स्वभावाने खूप स्वार्थी आहे आणि लेखाबद्दल तिच्या मनात खूप जेलसी होती. नकळतपणे मीही तिला साथ दिली. एनिवेज, पण तुम्ही हे सगळं मला सांगितलं ते बरं केलं. ॲक्च्युली लेखा कारण सांगत नव्हती, त्यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागत होता. यशही तिच्यावर खूप चिडला होता. पण आता मला खरं कारण कळलंय, त्यामुळे आता आमच्या कंपनीत सुद्धा लेखाला त्रास होणार नाही. माझीही तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती. मी पुन्हा एकदा सांगते, लेखा खरंच खूप चांगली आणि सरळ मुलगी आहे, खूप लॉयलही आहे. आय नो. लेखाशी बोलल्यावर, तिला भेटल्यावर मला सुद्धा तिच्याबद्दल खात्री वाटली होती. मनात कुठेतरी विश्वास होता की लेखा चुकीची नाही आहे, ती चुकीची नाही वागू शकत. आणि मला आनंद वाटतोय की माझा विश्वास चुकीचा नव्हता. थँक्स मॅडम, थँक्स अ लॉट. अरे मॅम, तुम्ही? व्हॉट अ सरप्राईज. कशा आहात तुम्ही? आधी मला सांग, तू कशी आहेस? अर्थात तू काय आहेस आणि कशी आहेस हे मला चांगलंच कळलं. वाईट याच गोष्टीचं वाटतं की हे कळायला मला खूप उशीर झाला. तुझ्यामुळे लेखासारखी प्रामाणिक आणि हुशार मुलगी मी गमावली आहे. काय बोलताय तुम्ही मला हे?
लेखाने तुम्हाला चीट केलं म्हणून तुम्ही तिला कंपनीतनं काढून टाकलं. आता ह्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर का टाकताय? नीता, हे सगळं तुझ्या सांगण्यावरून झालंय. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. तू माझ्याशी खोटं बोललीच नसलीस तर लेखाला मी कामावरनं काढून टाकलं नसतं आणि तिने फॅशन इंटरनॅशनल जॉईन केलं नसतं. ओके, चिल. का भडकताय तुम्ही एवढं? हे बघा, आता जे झालं ते झालं. आरडाओरडा करून काही फायदा होणार आहे का? नाही. चिल. त्यापेक्षा एक काम करा ना, तुम्ही लेखाला पुन्हा तुमच्या कंपनीमध्ये बोलवून घ्या. येईल ना ती. दॅट सिम्पल. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, लेखा माझ्यासाठी हा जॉब सोडायला तयार झाली होती, पण हे करण्यापासून मी तिला थांबवलं. हाच तर फरक आहे ना तुझ्यात आणि तिच्यात. ती फायद्या तोट्यापेक्षा लॉयल्टी मानते, पैशांपेक्षा जास्त नात्यांना महत्त्व देते. आणि तू स्वतःच्या फायद्यासाठी कुणाचंही नुकसान करायला मागे पुढे पाहणार नाहीस. तुझा खरा स्वभाव कळायला मला खूप उशीर झाला. ठीक आहे, उशीर झालाय खरा, पण मी माझी चूक सुधारलीये. SP ला सगळा खरा प्रकार सांगितलाय. आणि लेखा कशी निर्दोष आहे हेही त्याला पटवून दिलं. ऑब्व्हियसली हे सांगत असताना खरा दोषी कोण आहे हेही मला सांगावं लागेल. काय झालं? आतापर्यंत खूप हसत होतीस ना? फ्यूज आणि राहिलेला पगार पाठवून द्या असा SMS केला होतास ना? आणि हा माझी सही असलेला ब्लँक चेक तुझ्यासाठी भेट म्हणून. तुझा हा चेहरा मला पुन्हा कधीही न दाखवण्यासाठी. लेखा, सर तुम्ही अगं इतक्या लहान लहान गोष्टींचं टेन्शन घेतलंस तर काम कसं करणार तू? सर इथे काम आहेच कुठे माझ्याकडे करायला. अगं तेच तर सांगायला आलोय मी तुला. तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. काय? माझं यशशी बोलणं झालंय आणि त्यांनी तुला काम करायची परवानगी दिली आहे. खरंच? हो, अगदी खरं. म्हणजे सर माझ्याबद्दल त्यांच्या मनात जो गैरसमज होता तो दूर झाला? एक्झॅक्टली दूर नाही झालाय. म्हणजे पूनम मॅडमनी सांगितलेलं मी सगळं यशला सांगितलंय, पण अजूनही 100% त्याला विश्वास बसला नाहीये तुझ्या. आणि दॅट इज क्वाईट नॅचरल, कारण तुझ्या हातून जी चूक झाली आहे ती सहजा विसरण्यासारखी नाहीये, नाही का? हे कमॉन, इतकी अपसेट का होतेस? अगं एवढं होऊन सुद्धा यशनी तुला एक अपॉर्च्युनिटी दिली आहे, हे काही कमी आहे का? पण सर मी कितीही काहीही केलं ना तरी मला नाही वाटत त्यांच्या मनात माझ्याबद्दलचं जे मत आहे ते कधी बदलेल. कमॉन लेखा, असं कशाला बोलतेस? हे बघ, मी यशला ओळखतो. तू जर चांगलं काम केलंस ना तर तो नक्की ॲप्रिशिएट करणार. हा, अर्थात आता ह्यात रिस्कही तेवढीच आहे, कारण आता तुझी एकही चूक एक्सेप्ट केली जाणार नाहीये. पण आता ही सिच्युएशन चॅलेंज म्हणून एक्सेप्ट करायची की आपली डिफीट कबूल करायची हे तुझ्या हातात. पण एक गोष्ट मात्र आहे, ही गोष्ट जर तू चॅलेंज म्हणून एक्सेप्ट केलीस ना तर यशला तुझ्याबद्दल झालेला गैरसमज आपोआप दूर होईल. सर तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मी आता खूप चांगलं काम करीन आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दलचा जो गैरसमज आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करेन. दॅट्स द स्पिरिट. हे बघ, आता तू अजिबात काळजी करू नकोस. हा SP कायम तुझ्या बरोबर असेल. थँक्यू सर.
छान. तुम्ही इथे बसलात आणि मी तुम्हाला घरभर शोधतीये. खरं तर ना मलाच आधी कळायला पाहिजे होते की तुम्ही इथेच असणार, दारूच्या गटार गंगेत डुंबलेले. झालं का तुझं पुन्हा सुरू? नाहीतर काय करू? तुमची थेरं उघड्या डोळ्याने बघत बसू? तुम्हाला काय हो, तुम्ही नशेत असता, पण लोकांना तोंड मला द्यावं लागतं. आजकाल आपल्याच माणसांची आपल्याकडे बघण्याची नजर बदलली आहे. कोणाचे काय उद्योग चालू आहेत ना ते चांगलं माहिती आहे मला. तुम्ही दादांच्या अब्रूचे धिंडवडे काढताय.